नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. माझ्या होम शेफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, तिळगुळाचे लाडू आपण नेहमीच खातो, पण त्याच तिळगुळमध्ये मावा ॲड करून मी आज एक वेगळ्या चवीची अशी तिळगुळ मावा बर्फी बनवणार आहे. खायला खूप सुरेख लागते. चला तर मग बघूया कशी बनवायची ते. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 200 ग्रॅम तीळ, 200 ग्रॅम खवा, 300 ग्रॅम गूळ, वेलची पावडर आणि तूप. तीळ मी पॉलिश घेतलेले आहेत. ते आपण मंद गॅसवर खमंग वास येऊस्तोवर आणि थोडासा कलर चेंज होऊस्तोवर भाजून घेऊया. हे बघा, जवळजवळ 10 मिनटं मी परतून घेतलेले आहेत. आता त्यांचा रंगही चेंज झाला आहे आणि तडतडायला सुरुवात झाली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. तीळ थंड झाल्यावर आपण जाडसर मिक्सरमधून वाटून घेऊया. त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून आपण गुळाचा पाक करून घेऊया. गूळ छान मेल्ट झाल्यावर हाताने बघूया. बघा, असा चिकट होतोय, तार पण येते त्याची. आता ह्या गुळाच्या पाकामध्ये 200 ग्राम खवा टाकून छान मिक्स करून घेऊया. हे पहा, खवा आणि गूळ छान मिक्स झाला आहे. आता ह्यामध्ये तिळकूट टाकूया. जो मी वाटून घेतलेला जाडसर, तो ह्यामध्ये टाकून आपण मिक्स करून घेऊया. एक चमचा वेलची पावडर टाकून घ्या. जवळजवळ 6 ते 8 मिनटं परतल्यानंतर गोळा एकजीव व्हायला सुरुवात होते. एका परातीला तुपाने ग्रीस करून घेऊया आणि आपलं तिळाचं मिश्रण आपण उलथणीच्या सहाय्याने पसरवून घेऊया. हे बघा, असं छान पसरवून घ्यायचं आणि उलथणीने दाबून घेऊया. तर त्यावर ड्रायफ्रूट्स आणि सुकं खोबरं टाकून सजवून घेऊया.
चाकूने त्याच्या वड्या पाडून घेऊया आणि 3 ते 4 तास सुकायला ठेवूया. वड्या आपल्या सुकल्या आहेत. आता आपण त्या चाकूच्या सहाय्याने एक एक करून काढून घेऊया. हे पहा कशी सुंदर दिसते. आपली मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ मावा बर्फी रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.